सध्याच्या काळात निवडणुकीतले निकाल देशाच्या राजकीय परिस्थितीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते भारतातल्या प्रत्येक घटकाची भावना दर्शवत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। कर्नाटक दौऱ्यात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं देशव्यापी सेवा उपक्रमांचा पंतप्रधानांनी केला शुभारंभ। पंतप्रधान आज तेलंगणमध्ये 9400 कोटींच्या प्रकल्पांची करणार पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण। तामिळनाडूमधला सत्ता स्थापनेचा पेच संपुष्टात, आवश्यक संख्याबळ प्राप्त झाल्यामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी घेतली शपथ। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दक्षिण त्रिनिदादमध्ये भारताच्या सहकार्यानं उभारलेल्या कृषी प्रक्रिया केंद्राचं केलं हस्तांतरण, भारतीय वंशाच्या समुदायासोबत साधला संवाद। हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या विकासात डीआरडीओनं गाठला महत्त्वाचा टप्पा, पूर्ण आकाराच्या ॲक्टिव्हली कूल्ड स्क्रॅमजेट कॉम्स्टरची व्यापक दीर्घ कालावधीची चाचणी यशस्वी। भारतानं MIRV तंत्रज्ञानानं सज्ज असलेल्या प्रगत अग्नी क्षेपणास्त्राची घेतली यशस्वी चाचणी, यामुळे एकाच वेळी अनेक शत्रू लक्ष्यांवर अचूक मारा करणं होणार शक्य। राष्ट्रीय पंचायत राज पुरस्काराची घोषणा, महाराष्ट्राला मिळाले 4 पुरस्कार। आणि चीनमध्ये झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात यजमानांवर मात करत भारतीय महिला रिकर्व्ह संघानं सुवर्णपदक पटकावून रचला इतिहास। नमस्कार,